बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. शुक्रवार दिनांक 12 जून ते रविवार दिनांक 14 जून पर्यंत कोल्हापुरातील राजोपाध्ये नगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये कैलासवासी वसंतराव जयवंतराव देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ शिवसेनेचे गटनेते, दक्षिण विधानसभा प्रमुख तथा विद्यमान नगरसेवक माननीय शारंगधर देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आपण भव्य खुल्या एकेरी कॅरम स्पर्धांचं आयोजन यावर्षी स्पर्धेचे दुसरं वर्ष आहे, सलग दुसऱ्या वर्षी आपण आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून साधारण 256 दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेमध्ये 3 माजी विश्वविजेते, त्याचसोबत ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकणारे 17 वर्षाखालील 4 खेळाडू, महिला व मुलींचा सुद्धा लक्षणीय सहभाग आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या सर्व खेळाडूंच्या ज्या सोयी आपण इथं केलेल्या आहेत त्या स्पर्धा कमिटीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व सोयींची इथं पूर्तता करण्याचं काम केलेलं आहे. आणि या स्पर्धेचा आस्वाद सर्व कोल्हापूरवासियांनी, कॅरम खेळाडूंनी आणि कॅरम रसिकांनी घ्यावा ही स्पर्धा कमिटीच्या वतीनं आणि माननीय शारंगधर देशमुख साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 75,000 रुपये रोख आणि शारंग चषक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000 आणि शारंग चषक, तृतीय पारितोषिक रोख रुपये 25,000 आणि शारंग चषक, चतुर्थ क्रमांक रोख रुपये 15,000 आणि शारंग चषक. त्याचबरोबर स्पर्धेतील क्रमांक 5 ते क्रमांक 16 पटकविणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षीस आणि आकर्षक पारितोषिकांची या स्पर्धेमध्ये लयलूट केली जाणार आहे. तसं आता मला नावं घेऊन सांगता येणार नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुत बड्या आसामी असणारे राजकीय नेतृत्व या बक्षीस समारंभाच्या ठिकाणी स्पर्धेच्या उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत उद्घाटनाच्या प्रसंगी सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, साधारण म्हणजे महायुतीचे सर्व सदस्य घटक हे या स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित असणार आहेत. आणि काही मंत्री महोदयांची, आमदार तथा खासदारांची या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या ठिकाणी उपस्थिती असणार आहे. तुम्हाला तिथं राजकीय पटलावरील खेळाडूंचा कॅरम सुद्धा बघायला मिळणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.